गर्भपात प्रकरणातील बोगस डॉक्टर विश्वास फरार, पोलिसांचा शोध सुरू। साखरा येथे गळफास घेतलेल्या मयुरी या महिलेच्या मृत्यू प्रकरणी बोगस डॉक्टर विश्वास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच तो काल रात्री फरार झाला आहे। शेगाव पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। 4 दिवसांपूर्वी साखरा येथे मयुरी या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू असतानाच मृत महिलेचे वडील व बहीण यांनी खळबळजनक आरोप केला। मयुरी व साखरा येथील महेश यांच्यात प्रेम प्रकरण होते, त्यातून ती गर्भवती राहिली व महेशने गर्भपातासाठी दबाव आणला आणि कुटुंबियांच्या विरोधात लग्न लावून घेतले। मात्र लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यातच शेगाव येथील डॉक्टर विश्वास यांच्याकडे गर्भपात करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। या आरोपानंतर पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने डॉक्टर विश्वासच्या बोगस दवाखान्याचा छापा टाकला। यावेळी अवैध औषध साठा, शस्त्रक्रियेची उपकरणे आणि प्रतिबंधक औषधे जप्त करण्यात आली। पंचनामा पूर्ण होताच डॉक्टर विश्वास दवाखान्यातून फरार झाला। तो स्वतः फरार झाला की यामागे कोणाचा हात आहे याबाबत परिसरात तर्कवितर्क केले जात आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वरोरा भद्रावती प्रतिनिधी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट। आपण आरोप केला होता की ती प्रेग्नेंट होती लग्नाच्या आधी आणि त्यानंतर त्यांनी बळजबरीने तिला अबॉर्शन करायला भाग पाडलं। ही गोष्ट खरी आहे का? हो, खरी आहे। ती अबॉर्शनला नाही म्हणत होती, तरी पण त्यांनी जबरदस्तीनं दुलाई केली। दुलाईनं नाही पडलं, तिची डिलिव्हरी करण्यात आली। तिला कडेचे इंजेक्शन देण्यात आलं आणि तिची जबरदस्तीनं ते त्रास होते म्हणत होती, नाही म्हणत होती मी अबॉर्शन करणार नाही म्हणत होती, मला खूप त्रास होत आहे। तरी पण त्यांनी जबरदस्तीनं तिचं अबॉर्शन करण्यात आलं। शेगाव विश्वास डॉक्टरकडे करण्यात आलं। त्यावेळेस तिला भरती ठेवण्यात आलं होतं का? भरती ठेवलं होतं 2 दिवस, त्याच्यानंतर घरी नेलं होतं। मग माहित पडलं का नाही पडलं, मग त्यांनी प्रोसेस केली का लग्न करून आपल्याला हे सर्व करावं लागते। नाही त्यांनी नाही का लग्नापुरती त्यानं ऑपरेशन केलं आणि नंतर नाही का तिला हाकलून दिलं आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर आमच्या घरी आणून दिलं। 10 दिवस आमच्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या मुलीचा गर्भपात करण्यापुरतच लग्नाचं केला? हो, लग्न फक्त दिखावा होता की आम्ही लग्न करत आहो बा। आणि नंतर नाही का त्यांनी ऑपरेशन केला तर पहिल्या वेळेस नाही का ऍडमिट केला दवाखान्यात, तर तिथं नाही का ते सोनोग्राफी वगैरे करतात ना, ते केली आणि पहिल्यांदा नाही का पाडलं, मग तर ते नाही का पूर्ण काही पडलं नव्हतं, साफ नव्हतं झालं। नंतर आणखी सोनोग्राफी केली म्हणे, तर तिथं थोडस आढळलं म्हणे। ते नंतर नाही का ते डॉक्टर लोक जे करते नाही का ते केलं म्हणे, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी म्हणता नाही का ते केली म्हणे त्यांनी। आणि मग हे झाल्यानंतर आमच्या घरीच आणून दिलं, दवाखान्यातून डायरेक्ट आमच्याच घरी आणून दिलं। तर त्याचं काका का म्हणाले, मग ज्याची पोरगी होती त्याच्या घरी नेऊन दिली आम्ही रिकामा करून, आणि त्या हरिदास सुपारेला आम्ही मारतो असे त्यांनी आम्हाला धमकी दिली। तिला नाही का हे फोन पण केला। पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत दिनांक 2 तारखेला 2:30-3 दरम्यान दुपारी एक अनोळखी महिलेचा गळफास घेऊन साखरा राजापूर आणि वडगाव रस्त्याच्या शिवपांधन रस्ता आतमध्ये हँगिंग आम्हाला बॉडी मिळाली होती। त्या अनुषंगाने विचारपूस आणि सर्व माहिती घेतली असता नंतर त्या अनोळखी मृत महिलेचं नाव सुपारे खेक, मयुरी सुपारे खेक, तालुका समुद्रपूर, पोलीस स्टेशन गिरड येथील होती। त्यानंतर त्यांची ओळख पटल्यानंतर आम्ही त्यांच्या घरच्यांना संपर्क करून सर्व माहिती घेतली असता असं आमच्या तपासात निदर्शनास आला की तिचा गर्भपात केला होता आणि लग्न करून गर्भपात केला होता। त्या अनुषंगाने तिनं हँगिंग केली असली, त्या अन्वये आम्ही गुन्हा दाखल केला होता। कलम 108 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून जो फर्स्ट आरोपी होता नवरा, त्याला अटक केला परवाच्या दिवशी रात्री। आणि नंतर तपासात असं निष्पन्न झाला की माहितीप्रमाणे तिनं गर्भपात इथं शेगाव येथील डॉक्टर विश्वास करे केला होता। त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊन महसूल विभाग आणि आरोग्य विभागाची मदत घेऊन आज रोजी
त्याच केसप्रमाणे आज त्यांच्यावर रेड करण्यात आली आणि भरपूर गोळ्यांचे साठा जप्त करण्यात आलेला आहे. पुढील आरोग्य विभाग हे फिर्याद दिल्यानंतर त्यांच्यावर FIR नोंद करण्यात येणार आहे आणि पुढील कारवाई त्याच गुन्ह्यामध्ये जे महिला मृत पावली होती त्या गुन्ह्यामध्ये पण कारवाई आम्ही करणार आहे. धन्यवाद.